मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो परिमिती कशी काढायची. आहे का लक्षात? कशी काढली होती परिमिती? चौरसाची परिमिती कशी काढली होती? चारी बाजूंची बेरीज. बरोबर. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, कडांची जेवढ्या कडा आहेत ती कडा मोजणे म्हणजे परिमिती काढणे. बरोबर. मग आज आपण परिमितीच्या पुढचं पाऊल म्हणजे क्षेत्रफळ कसं काढायचं ते शिकणार आहोत. पहिली गोष्ट परिमिती समजली. आता क्षेत्रफळ म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. आता हा चौरसच आहे. काय आहे? चौरस म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजू समान आणि कोण पण समान असतात. चारही कोण चारही बाजू समान असतात त्याला काय म्हणायचं मीनाक्षी? चौरस. हा जो चौरस आहे ह्याच्या कडांची बाजू मोजायची नाही. क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय तर ह्या पूर्ण चौरसामध्ये हा जो भाग आहे पृष्ठभाग, जो समोर दिसणारा भाग त्याला म्हणायचं पृष्ठभाग. याच्यामध्ये किती जागा व्यापली आहे, कागदाची जी जागा व्यापलेली आहे ती किती व्यापलेली आहे हे शोधायचे. मग आता इथं सरळ सरळ तुमच्या वहीचं पान मी घेतलेलं आहे. त्या वहीच्या पानामध्ये असलेले हे छोटे छोटे जे चौरस आहेत दिसतायत ते 1 सेंटीमीटरचे. किती? 1 सेंटीमीटर. त्याचं माप 1 सेंटीमीटरचं आहे. साधन सोपं. ह्याच्यामध्ये किती चौरस आले ते फक्त मोजायचं. त्याला म्हणायचं क्षेत्रफळ काढणे. म्हणजे एक एक चौरस 1 सेंटीमीटरचा चौरस किती चौरसांनी ही जागा व्यापलेली आहे त्याला म्हणायचं क्षेत्रफळ. काय म्हणायचं? क्षेत्रफळ. मग आता बघा एक एक चौरस मोजत बसायचा नाही. जरी मोजला तरी तुम्हाला उत्तर तेच येणार आहे. त्याच्यावरून एक सूत्र तयार होतं ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा एका बाजूचे मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती आहे? 13. मग आता हा चौरस आहे म्हटलं इथं पण किती असणार? 13. इथं पण किती असणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मग बघा बरं 13च्या 13 ओळी काय करणार तुम्ही? बरोबर 13ला 13 ने गुणणार. मग मला सांगा आता तुम्ही चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. कशाचे? क्षेत्रफळ. एक एक तुम्ही आता मोजत बसणार का चौरस? नाही. त्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं जी एक बाजू आहे. एक बाजू काय आली आपली? किती आली बाजू? 13. मग या 13ला 13 ने आपल्याला गुणायचे. बाजू गुणिले बाजू किती आलं उत्तर? 169. गुणाकार करत बसली का? नाही. काय आहे हा 13चा वर्ग. त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग काढणे. 13चा वर्ग आला 169. म्हणजे ह्या चौरसामध्ये पूर्ण कागदामध्ये 169 चौरस आहेत. किती आहे? हा. आणि म्हणताना त्याच्या पुढे काय लावायचं माहितीये का? चौरस सेंटीमीटर. म्हणा मोठ्याने. चौरस सेंटीमीटर. हे झालं ह्याचं उत्तर. बाजू किती होती? 13. चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं सूत्र समजलं? सूत्र कसं निघालं समजलं? हे 13 वेळा जर तुम्ही मोजलं तर तुमचं उत्तर 169च येणार. बदलणार समजलं इथपर्यंत? चला आता आयताकडे जाऊया. बघा आहे का आयताची? आयताचीच आकृती आहे का बघा? आयतामध्ये लांबी लांब असते थोडीशी रुंदीपेक्षा. समान नसतात. फक्त समोरासमोरच्या बाजू समान असतात. बरोबर. मग आता बघा आपल्याला काढायचंय कशाचं क्षेत्रफळ? आयताचे क्षेत्रफळ. मग आता काय करायला लागेल सांगा मला? ह्याचं सूत्र आपोआप निघणार आहे. ह्यातले चौरस मोजायचे ना सगळे. किती जागा व्यापली 1 सेंटीमीटरच्या एका चौरसाने
असे किती चौरस ह्याच्यामध्ये आलेत म्हणून हे आयत तयार झाले किंवा याचा पृष्ठभाग तयार झालाय हे आपल्याला बघायचंय. मग हे चौरस एक एक मोजत बसायचे नाही. सांगा मला आधी काय मोजणार तुम्ही, रुंदी का लांबी? कोणतंही मोजू शकता, काहीच हे नाहीये. चला आपण आधी लांबी मोजूया. सगळे म्हणले लांबी तर लांबी. ही आहे लांबी. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. किती आली लांबी? 18. आता रुंदी मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. लांबी किती आलेली? 11. लांबी 18 आणि रुंदी 11. आता कसं काढणार उत्तर? काय काढणार? 18 वेळा 11 किंवा 11 वेळा 18. काय येणार सांगा? काय करणार तुम्ही? कृती काय करणार? बरोबर. कशाचा गुणाकार? बरोबर. मग 18 काय होती? 18 काय होती? लांबी. आणि त्याला काय गुणणार? 11. ती काय आहे? रुंदी. किती सोपं आहे. थांब ना, आधी आपण लिहू ना. लांबी किती आली होती? 18. आणि रुंदी किती आली होती? 11. सांगा मला आता उत्तर. बरोबर आहे. चेक करा सगळ्यांनी. 11 8 88. 8 8 11 1 11 आणि 8 19. बरोबर. पण फक्त 198 म्हणायचं का? काय म्हणायचं? चौरस सेंटीमीटर म्हणजे चौसेमी. काय म्हणायचं? तुम्हाला कधी कधी पर्यायामध्ये मुद्दाम फसवतात. 198 सेंटीमीटर देतात, 198 मीटर देतात, 198 चौरस सेंटीमीटर देतात. म्हणजे त्यावेळेला तुमची गडबड व्हायला नको. सेंटीमीटर मध्ये दिलंय ना, आता हे आपण सेंटीमीटर मध्ये घेतलं होतं. मग सेंटीमीटर मध्ये चौ लावायचा चौरस. मीटर मध्ये असेल तर मीटरला चौ लावायचा. चौरस मीटर. ठीक आहे. समजलं सूत्र? आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र झालं लांबी गुणिले आणि चौरसाचं काय झालं? म्हणजेच बाजूचा वर्ग. काय अवघड आहे? मग क्षेत्रफळाला घाबराल तुम्ही गणित सोडवताना? नाही ना? सोडवणार ना? चला आता आपण सोडवायचं. यायचं सोडवायला?